तर तुम्ही म्हणताले काय चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी आपण लवकर उठून फ्रेश होऊन निघालो आपलं समीर शेठला पिकअप करायला. समीर शेठच्या घरी गेलो, त्यांना पिकअप केलं, निघालो आम्ही. समीर शेठ लय निवांत बसले होते. नंतर मग पुढे आल्यानंतर आम्हाला अरे एकट्याच गाडीने तर अख्खा रस्ता यायला, आपण जायचं कसं. टाकले आपण रोडच्या खाली, निघालो पुढे ओव्हरटेक करून. नंतर मग काय मिसळ ताव मारला. मग आता मिसळ ताव मारल्या समीर शेठला म्हणलं आता तुमचा नंबर. ते नकोच म्हणायचे, पण त्यांना बसिलं मग चालवायला गाडी. काय वेळात चालवायचे. मग नंतर तुम्हाला आम्ही पोहोचलो. मग काही वेळानंतर गौरव शेठच्या घरी. गौरव शेठच्या घरी आलं, काय थोडी स्वयंपाकात मदत केली. मग दिवस गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जरा देवाला जायचं होतं. मग हे घोगे साहेब म्हणले आम्हाला पण घ्या तुमच्यात, त्यांना पण घेतलं. मग नंतर काय आम्ही निघालो मग देवाला. मग काय नंतर देवाची पूजा करून आपलं आलं माघारी. मग काय संध्याकाळी काय म्हणला जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे दाबून खायचं आपण ठरलं होतं. मग काय आरतीचं नियोजन, आरती झाली. मग नंतर जेवणाचं नियोजन झालं. म्हणजे महाराजांना आम्ही जरा ताव मारला होता कढीवर. कढी लय जबरदस्त होती. मग नंतर आमचे सगळे मित्र आले होते. म्हणले ह्याला सगळ्याला घेतलं पाहिजे, नाही तर काय हे आपल्याला परत बोलायचे नाही परत. नंतर आमच्या मित्रांनी गाडी घेतली होती आम्हाला न सांगता. म्हणलं तुमची अशीच प्रगती व्हावं, जर आम्हाला न सांगितल्यावर होत असेल तर ठीक आहे. मग नंतर त्यांनी आम्हाला फक्त पानावच भागवलं. मग नंतर काय रात्रभर कार्यक्रम होता. कोण लाटीचं पापड, कोण लाटीचं पापड, कोण लाटीचं पापड. आई आमची मोनिकाबाई कसं बसलंय माकड. आमच्या पांगरीची गोंधळी बाबा म्हणल्यावर कार्यक्रम एक नंबर असतोय. मग सकाळी आरतीचा लाभ घेतला.